नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर पुढे बुलेटिन मध्ये पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या। सिंधुदुर्गातील मुसळधार पावसाचा महामार्ग तसंच ग्रामीण भागाला फटका बसलाय। कुडाळमधील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर आलाय। कुडाळमधील 27 गावांचा संपर्क तुटलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या आणि नाले तुडुंब भरून वाहत आहेत। जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क देखील तुटलाय। कालपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही काळ उसंत घेतलेल्या पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली आहे। त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। मुसळधार पावसामुळे नद्या धोका पातळीवर जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क बाळगण्याचे आवाहन प्रशासनानं केलंय। सिंधुदुर्गातील तेरेखोल नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर कर्ली नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पावसाचा जोर कमी झाला असला तरी नद्या ओव्हरफ्लो झाल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। या पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलाय। त्यामुळे खामगाव तालुक्याचा बुलढाणा जिल्ह्याशी संपर्क तुटलाय। खामगाव तालुक्यातील रोहणा गावातील नदीवरून पूर वाहत असल्यामुळे गावांचा संपर्क तुटलाय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून झालेल्या पावसानं हाहाकार माजवलाय। खामगाव तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आलाय। बोर्डी नदीला देखील पूर आलाय। शहरातील सुटाळा येथील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यानं खामगाव आणि नांदुरा तालुक्यांचा संपर्क तुटलाय। पुराच्या पाण्यातून वाहन चालक जीवघेणा प्रवास करतायत। मागील आठवड्याभरापासून वणी विभागात पावसानं दडी मारली होती। त्यामुळे पिकांनी माना टाकल्या होत्या। मात्र आता पावसानं दमदार हजेरी लावल्यानं शेतकरी सुखावलाय। पिकांना जीवनदान मिळालंय। मात्र शेतात पाणी असल्यानं आणि शिरल्यामुळे बऱ्याच ठिकाणी शेतीचं काम खोळंबलंय। मुंबई आणि परिसरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली होती। काही भागांमध्ये आता पावसानं उसंत धरलाय। सखल भागातील पाणी ओसरण्यास देखील आता सुरुवात झाली आहे। मुंबईतील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची सर्व यंत्रणा मुंबईकरांच्या सेवेसाठी सुसज्ज आहे। आपत्कालीन नियंत्रण कक्षासह मुंबई आपत्कालीन कर्मचारी आणि अधिकारी वर्ग विविध ठिकाणी कार्यरत असून सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे। मुंबईत रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मालाड भुयारी मार्ग बंद करण्यात आलाय। भुयारी मार्गाच्या आत एक कार अडकली असून कार चालकाला आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले। मुंबईत मध्यरात्री 1 ते सकाळी 7 वाजेपर्यंत 300 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। आज देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्याच पार्श्वभूमीवरती सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या पहिल्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। रात्रभर मुंबईत जोरदार पावसानं हजेरी लावली होती। टिळकनगर पाईपलाईन रोडवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। मुंबई आणि परिसराला रात्रभर पावसानं झोडपलंय। मुसळधार पावसामुळे चुनाभट्टीतील स्वदेशी मिल कामगार वसाहतीमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं। लवकरात लवकर गटारं साफ करावी अशी नागरिक मागणी करतायत। वसई विरारमध्ये कालपासून दमदार पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवताच पालिका प्रशासनाला जाग आली। पालिकेच्या आयुक्तांनी पाणी काढण्याची या मशीनसह गाडी पाठवून संपूर्ण भागामधलं पाणी हे तात्काळ हटवलंय। वर्धा जिल्ह्यामध्ये मागील आठवड्याभरापासून दडी मारलेल्या पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे वातावरणातील उकाडा कमी झालाय। शेतातील अंकुरलेल्या पिकाला पावसाच्या हजेरीमुळे जीवनदान मिळालंय। शहापूर तालुक्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे धरण क्षेत्रातल्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। भातसा धरण क्षेत्रामध्ये 247 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर तानसा धरण क्षेत्रात 60 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। रायगडमधील कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। 23 मीटर इशारा पातळी असते आणि नदीची आत्ताची पाणी पातळी जी आहे ती 23 मीटरवर आहे। त्यामुळे नदीनं धोक्याच्या पाणी पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे। मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आलाय। रायगडमध्ये रात्रभर मुसळधार पावसानं हजेरी लावली। जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय। नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। रायगडमध्ये देखील मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। रायगडवर पाण्याचा प्रचंड प्रवाह झालाय। अनेक शिवभक्त देखील गडावर अडकले होते। सुदैवानं कोणालाही इजा झाली नाही।
कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत देखील मोठी वाढ झाली आहे। कोल्हापुरातील 50 बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत। अनेक मार्गावरील वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग ठप्प झालाय। पावशी येथे महामार्गावरती पाणीच पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली। महामार्गावर पाणी साचल्यानं मार्ग हा वाहतुकीसाठी ठप्प झाल्यानं मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पूरपरिस्थिती नियंत्रणात येत आहे। काल सायंकाळपासून मुंबई गोवा महामार्गावरती पुराचं पाणी आलं होतं, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती। मात्र सध्या पुराचं पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक ही सुरू करण्यात आली आहे। अकोला जिल्ह्यामध्ये काल दुपारपासूनच दमदार पावसानं जोर धरलाय। या दमदार पावसामुळे अकोल्यातील चांदूर परिसरामध्ये कहर पाहायला मिळाला। शेतात लागवड केलेला भाजीपाला पाण्याखाली आल्यानं शेती पाण्याखाली गेली, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। भुसावळमधील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पूर्णा नदीच्या खोऱ्यामध्ये गेल्या 12 तासात सरासरी 70.4 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। धरणाचे दरवाजे अर्धा मीटरनं उघडून विसर्ग सुरू करण्यात आला आहे। एकीकडे मुंबईसह राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। पावसाअभावी 24 पैकी 9 धरणातील पाणीसाठाही संपुष्टात आलाय, तर उर्वरित धरणांमध्ये केवळ 9%च पाणीसाठा शिल्लक राहिलाय। सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं 90% पेरण्या पूर्ण झाल्यात। जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सोयाबीन लागवडीकडे कल असल्याचं पाहायला मिळतंय। 96,000 हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली जाते। मुंबईतील मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक अद्यापही कोलमडलेलं आहे। रेल्वे रुळावर पाणी असल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। पाणी ओसरल्यानंतर मध्य रेल्वेची सेवा अद्याप पूर्ववत झालेली नाहीये। मध्य रेल्वे जवळपास 1.5 ते 2 तास उशिरानं धावतीये। नवी मुंबईत देखील रात्रभर झालेल्या पावसामुळे लोकल सेवेवरती परिणाम झालाय। अनेक लोकल अर्धा ते पाऊण तास उशिरानं धावतायत। कर्जतहून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्यात। अनेक रेल्वे स्थानकात पाणी साचलंय। पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुंबईत रात्रभर झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी लोकल एक्सप्रेसला खोळंबा झाला, त्याचाच फटका काही आमदारांना देखील बसलाय। काही लोकल एक्सप्रेस या बंद असल्यामुळे अनिल पाटील आणि अमोल मिटकरी रुळावरून पायी गेले। मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय, त्यावरून विरोधकांनी आता टीकास्त्र डागललंय। मान्सूनपूर्व तयारी करायला हवी होती, मात्र ती झालेली नाही असा हल्लाबोल बाळासाहेब थोरातांनी केलाय। तर मदत आणि पुनर्वसन मंत्रीच पावसात अडकलेत, म्हणजे ज्यांच्याकडे जबाबदारी होती त्यांनीच काम न केल्यानं ही परिस्थिती उद्भवली असा टोलाही त्यांनी लगावलाय। सर जे स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाईन या विद्यापीठानं यंदापासून प्रथमच नवे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केलाय। या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षेची नोंदणी सुरू झाली आहे। प्रवेशासाठी राज्यातील विद्यार्थ्यांना आता 15 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत। सिडकोच्या घरांच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळालाय। सिडको भवनातील सभागृहामध्ये 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजता संगणकीय सोडत होणार आहे। सिडकोकडून तारीख जाहीर झाल्यानं अर्जदारांना दिलासा मिळालाय। ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या वीज निर्मिती कंपन्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात 19% आणि सर्व भत्त्यांमध्ये 25% वाढ देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। देशातील 2 प्रमुख शहरी क्षेत्रात दिल्ली एनसीआर आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमधील घरं महागली आहेत। मागील 5 वर्षांमध्ये घरांच्या किमती या तब्बल 50% वाढल्या आहेत। मास्टर्स ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला 6 जुलैपासून सुरुवात झाली आहे। या अभ्यासक्रमासाठी 38,479 विद्यार्थ्यांची सीईटीची परीक्षा दिली होती। विद्यार्थ्यांना 14 जुलैपर्यंत अर्ज नोंदणी आणि आवश्यक कागदपत्र ऑनलाईन सादर करावी लागणार आहेत। गुंतवणूक व रोजगाराला प्रोत्साहन देणाऱ्या राज्याच्या 3ऱ्या पर्यटन धोरणाला नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी दिली आहे। जमीन किंवा सदनिका नोंदणीमध्ये शहरी भागांमध्ये 50% आणि ग्रामीण भागामध्ये 75% ते 100% सवलत देण्यात आली आहे। सरकारी कर्मचाऱ्याला 2 पेक्षा अधिक अपत्य आहेत, त्यामुळे त्यांचं कुटुंब अनुकंप नियुक्तीच्या लाभास अपात्र आहेत असं निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयानं अनुकंपा तत्वानुसार नियुक्तीचा दावा फेटाळला आहे।
वर्ध्यात पोलीस भरतीसाठी पात्र ठरलेल्या 206 उमेदवारांपैकी 203 उमेदवारांनी सावंगी येथील मेडिकल कॉलेजमध्ये लेखी परीक्षा दिली। परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांची बायोमेट्रिक पद्धतीने चेकिंग करण्यात आली। परीक्षा केंद्रावरती 256 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता। पुण्यात झिका व्हायरसची लागण झाल्याचे रुग्ण हे आढळलेत आणि राज्य सरकारची चिंता वाढली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा आरोग्य विभाग आणि महापालिका प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिलाय, तर कोणतीही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं सुद्धा सांगितलंय। दीक्षाभूमी येथील भूमिगत पार्किंगसाठी आरोग्य विभागाच्या जमिनीची मागणी करण्यात आली आहे। यासाठी ॲडव्होकेट शैलेश नारनवरे यांनी हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केलाय। आरोग्य विभागाच्या जमिनीची 2015 पासून मागणी प्रलंबित आहे। इंदापूर तालुक्यातील बेलवाडी इथं संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं अश्वरिंगण पार पडतंय। रिंगण सोहळ्याला सुरुवातीला झेंडेकरी, त्यानंतर तुळशी वृंदावन घेत महिला वारकरी, त्यानंतर विणेकरी, यानंतर मानाच्या पालखीबरोबर असणाऱ्या अश्वानं रिंगणाच्या 3 फेऱ्या पूर्ण केल्या। हा नेत्रदीपक रिंगण सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी गर्दी केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा भेसळ प्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केलाय। कोट्यावधीच्या कोळशामध्ये स्टील प्लांटची राख मिसळून विक्री केली जाते असा गंभीर आरोप त्यांनी केलाय। तर राज्यात कोळसा टंचाई असताना कोळसा तस्करी केली जाते असाही आरोप त्यांनी केलाय। आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता वसंत मोरे उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये उद्या दुपारी 12:30 वाजता वसंत मोरे हाती शिवबंधन बांधणार आहेत। शरद पवार आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी सांगलीत क्षारयुक्त जमिनीबाबत शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत। सिद्धराज सहकार पाणी पुरवठा संस्थेच्या वतीनं शेतकऱ्यांशी संवाद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। चंद्रपुरामध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पाचं विश्लेषण केलंय। यावेळी त्यांनी 2,46,00,000 महिलांना 46 कोटी रुपयांची मदत मिळावी यासाठी कल्याणकारी योजना सुरू केली आहे। मात्र ही योजना कुणीही थांबवू शकणार नाही असं मुनगंटीवारांनी विरोधकांना ठणकावलंय। नाशिक मुंबई महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दादा भुसेंसह नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीवरती एका अज्ञातानं दगडफेक केली आहे। संजय शिरसाट यांच्या कुटुंबियांसोबत हा संपूर्ण प्रकार घडलाय। यावेळेस तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झालेत, तसंच मोठ्या प्रमाणात शिवसैनिकही जमलेत। मात्र दगड कोणी फेकला हे अद्यापही समजलेलं नाहीये। सध्या तपास सुरू आहे। नाशिकच्या चांदवडमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाचा अपघात झालाय। परराज्यातील अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करताना टोल नाक्यावरती एका कारनं कट मारल्यानं पथकाची कार उलटली। या अपघातात वाहक चालकाचा जागीच मृत्यू झालाय, तर पथकातील 3 कर्मचारी जखमी झालेत। यात 2 पोलिसांचा समावेश आहे। लाखांदूर येथे रात्रीच्या सुमारास पोलीस शिपाई कर्तव्य बजावून दुचाकीनं जात असताना दुचाकी चिखलामध्ये स्लिप झाल्यामुळे अपघात झाल्याची घटना घडली। अपघातामध्ये पोलीस शिपायाचा मृत्यू झालाय। लाखांदूर ते वडळसा या राष्ट्रीय महामार्गावरती किशोर कपडा बाजार या समोर हा संपूर्ण अपघात घडलाय। पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे। जुना पुणे मुंबई महामार्गावरती बोपोडी या परिसरामध्ये अज्ञात वाहनानं काल मध्यरात्री दुचाकीवरून 2 पोलीस मार्शलला उडवलं। अपघातात एका पोलिसाचा जागीच मृत्यू झालाय, तर एकावरती उपचार सुरू आहेत। अपघातानंतर वाहन चालक फरार आहे। छत्रपती संभाजीनगरामध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लेंबेवाडी फाट्याजवळ एका कारनं दुचाकीला धडक दिली। या अपघातात दुचाकीवरील 2 जण जागीच ठार झाले आहेत। या अपघातानंतर कार चालकानं घटनास्थळावरून पळ काढला आहे। तर इतर काही बातम्या आपण पाहणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहता न्यूज 18 लोकमत।